माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद पूर्वार्ध भाग 41 बाललीला. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. बाललीला बघूया. शुकदेव पुढे सांगू लागले. गोकुळात घडलेले अपघाती प्रसंग पाहून नंद, उपनंद वगैरे गोपांना भय वाटू लागले. गोकुळातून निघून कुठेतरी दूर जावे, स्थलांतर करावे असे त्यांनी ठरवले. वृंदावन हे गोकुळापासून जरा दूर होते. उपनंद नावाचा गोप वृंद बिचारी दूरदर्शी होता. त्याने वृंदावनाचे नाव सुचवले. तेथे गेलो तर गायी, वासरे, गोप, गोपी यांना भय राहणार नाही असे सर्वांना वाटले आणि एक दिवस सर्वजण स्थलांतर करण्याच्या तयारीला लागले. चला चला गाड्या झुंपा. अरे या वासरांना नीट बांधून घे. या गायी फारच आडदाडपणा करत आहे. कृष्णा तू पाहुरी वाजव म्हणजे बघ त्या कशा नेऊ तिकडे येतील. हे दुधाचे घडे, ह्या पेंड्या, चला चला सगळी सामग्री घ्या. मागे काही ठेवू नका. काय म्हणता? मातीचे घट घेऊ का की नको? अरे घे. वृंदावनात जायचे ना, तिकडे लगेच काय मिळणार आहे का? अशी बोलणी चालली होती. कितीतरी बैलगाड्या निघाल्या, कितीतरी गायी वासरे हाकेत, कितीतरी गोपाळ निघाले. वृंदावनाच्या वाटेवर अवर्णनीय शोभा दिसत होती. यमुनेच्या तीरापासून वृंदावन जवळच होते. त्या पलीकडे गोवर्धन पर्वत होता. वृंदावनात सर्व ऋतूत वनश्री नटलेली असे. गोप त्या रमणीय वनात शिरले. त्यांनी गायीसाठी गोठे बांधले. चराऊ भूमी सर्वत्र पसरलेली होती. त्यांनी सर्व बैलगाड्यांची व्यवस्था केली. श्रीकृष्ण बलराम यांना सर्व वनविभाग पाहून आनंद वाटला. गोकुळातल्याप्रमाणेच वृंदावनातही दोघेजण आपल्या लीलांनी नंद यशोदेला इतर सर्व गोपींना आनंद देत असत. नाना प्रकारचे खेळ कृष्णाने गवळ्यांना शिकवले. त्या वनात सर्वजण आनंदाने राहू लागले. एक दिवस बलराम श्याम यमुना तटी वासरे घेऊन विहार करीत होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा हेतू मनात धरून एक असुर तेथे आला. त्याने वासराचे रूप घेतले. वासराच्या कळपात तो शिरला. कृष्णाने त्याला पाहिले, ओळखले. त्याच्या दुष्ट हेतूचा कृष्णाला केव्हाच पत्ता लागला होता. वासराच्या कळपात कृष्ण शिरला. त्या मायारूपी वासराजवळ गेला. जणू काही त्या वासराचे जास्त लाड करतो हो असे दाखवून त्याने त्या वासराचे मागचे 2 पाय पकडून त्याला उचलले, गरागरा फिरवले, पटकन दूर झाडावर फेकून दिले. हा प्रकार इतक्या पटकन घडला की गोप पाहत राहिले. ते वासरू पडले ते राक्षसाच्या प्रचंड रूपात आणि 5-10 वृक्ष तरी त्याच्या देहाखाली चिरडले पडले. तेव्हा वासरू दिसणारा ते असुर त्या तडाक्याने मेला. गोप चकित झाले. कृष्णाची स्तुती करू लागले. पुन्हा एकदा काही दिवसांनी असेच घडले. बक नावाचा एक राक्षस बगळ्याचे रूप घेऊन वृंदावनात सरोवराच्या तीराजवळ थांबून राहिला. गोप कृष्ण तेथेच येताच त्या प्रचंड बगळ्याचे पटकन कृष्णाला चोचीत पकडले, गिळून टाकले. सर्व गोप रडू लागले. पण तेवढ्यात कृष्णाने आपले शरीर एवढे उष्ण केले की बगळ्याने त्याला बाहेर टाकले. आपल्या चोचीने त्याने कृष्णाला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाने त्याची चोच चुकवली. त्याचे दोन्ही पाय धरून त्याला फाडून टाकले. तो बगळा दैत्याचे मूळ रूप धारण करून मरून पडला. गोपांनी कृष्णाला आनंदाने आलिंगन दिले. आणखी थोड्याच दिवसांनी अगासूर नावाचा राक्षस महाप्रचंड अजगराचे रूप घेऊन गोप बालकांच्या मार्गात मोठा पसरून पडून राहिला. त्याचा जबडा हे मोठे विवर आहे. खालचा होठ, जीभ हा भाग मार्ग, दाडागिरी शिखरेच श्वासा वनातून जळलेल्या प्राण्यांचा दुर्गुण देत आहे. वरची टाळू डोंगराच्या गुहेतील वरची बाजूच, पण सर्व देखावा अजगराच्या तोंडासारखा दिसतोय. आपण आज जाऊया असे म्हणत काही वासरांना पिटाळीत गवळी त्यांच्या तोंडात शिरले. कृष्ण आपला रक्षण करत आहे. काही विपरीत झाले तर तो सोडविलच अशा विश्वासाने त्यांनी विवरात प्रवेश केला. कृष्णही त्यांच्या निष्ठेमुळे आनंदित होऊन आत शिरला. त्या अजगराने पटकन तोंड मिटले. गोपाळ, धेनू, वासरे मरू लागली. त्यावेळी कृष्णाने अजगराच्या घशात आपले शरीर बसवले. एवढे वाढवले की अजगराचे शरीर फाटले आणि तो मरण पावला. त्याच्या शरीरातून कृष्ण बाहेर पडला. त्याने अमृतमय दृष्टीने गोपाळांना पुन्हा जिवंत केले. देवांनी सर्वांवर पुष्पवृष्टी केली. स्वर्गात नगारे वाजू लागले. अप्सरा नर्तन करू लागल्या.
गंधर्व गायन करू लागले. त्या अजगराच्या देहातून एक ज्योती बाहेर पडली. कृष्णाच्या शरीरात तिचा विलय झाला. परीक्षिता, अगासुर हा बकपुतना याचा भाऊ होता. त्याची योजना कंसानेच केली होती. तो असुर होता, पण श्रीविष्णूच्या निरंतर चिंतनामुळे त्याला मुखात गिळण्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष स्पर्श झाल्यामुळे देह पाहतानंतर तो कृष्णरूप झाला. आश्चर्य असे की कृष्ण 5 वर्षाचा असताना त्याने अगासुराचा वध केला. पण गोपांनी वज्रनायक नंदाला हा सर्व प्रकार वर्णन करून सांगितला. तो मात्र कृष्ण 6 वर्षाचा असताना. म्हणजे परीक्षितांना विचारले, मध्ये 1 वर्षभर हे गोप काय करीत होते? सांगतो. शुकदेव म्हणाले, अरे तुझे मन कृष्ण ऐकण्यास उत्सुक झाले होते ना. मोठा भाग्यवान खरा तू. त्यावेळी 1 वर्षभर भगवंताने जो मोठा चमत्कार केला तो आठवून माझेच चित्त ठिकाणावर न राहता त्या सगुण साकार श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलेत रममान होऊ लागते. त्याने ब्रह्मदेवाचा गर्व अगदी पुरता उतरवला आणि त्याला आपली अचिंत्य क्रियाशक्ती दाखवली. तो प्रसंग ऐक. अगासूर मेला. त्याचे कातडे पुढे गोपाळांना खेळायला उपयोगी पडले. कृष्णाने गोप, गायी, वासरे यमुनेच्या तीरावर नेली. त्या नदीच्या मऊ वाळूत वासरे उधळून टाकले. वारा प्यालेली वासरे धावत सुटली. बैल, गायी, गोपाल, कृष्ण, बलराम तेथे यमुनेच्या तटी विहार करीत आनंदाने फिरू लागले. गायी वासरे चरायला गेली. दुपार झाली. सर्वांचा कृष्णाने आपली शिदोरी उघडली. सर्वांच्या मतांनी काहींना काही सुंदर चविष्ट न्याहारी पाठवलेली होती. सर्वांच्या मातांनी काही ना काही सुंदर चविष्ट न्याहारी पाठवली होती. कृष्ण पुढे बसला. गोपबाल मंडलाकार बसले. दुपारचे भोजन थाट अपूर्व होता. कोणी पानावर, कोणी सालीवर, कोणी शिळेवर, कोणी फुले पसरून त्यावर आपल्या रंगीबेरंगी वस्त्रातील शिदोऱ्या उघडल्या. प्रत्येक जण आपल्या पानातील सुग्रास दुसऱ्याला देऊन त्याचे आपण स्वतः घेत होता. कृष्णाने आपली बासरी कमरेच्या शेल्यात पुढून बाजूला खोचून ठेवली होती. शिंग वेताची काठी बगलेत ठेवली होती. डाव्या हातावर दही भाताचे घास होते. त्या शेजारी बोटांवर लोणच्याच्या फोडी होत्या. तो इवले घास प्रत्येकाच्या हातावर ठेवीत होता. गवळ्यांची मुले ते घास प्रेमाने भक्षण करीत होते. आपल्या पानातले घास त्याला भरवीत होते. त्या रसास्वादात इतके गुंतले की वासरे दूर चरत रानात गेली. त्याचेही त्यांना भान राहिले नाही. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा कृष्ण त्यांना म्हणाला, मित्रांनो, तुम्ही खाणे बंद करू नका. मी आता वासरे शोधून आणतो. त्यांना आश्वासन देऊन कृष्ण वनोवणी शोध घेत त्वरेने निघाला. तेवढ्यात ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी आपल्या मायेने वासरांना मोहून अन्यत्र लपवून ठेवले. गुरे सापडत नाही ते पाहून कृष्ण पुन्हा यमुनेच्या तीराकडे वळाला. पण ब्रह्मदेवाने त्या गोप बालकांनाही अन्य ठिकाणी गुप्तपणे नेऊन लपवून ठेवले. वासरे नाहीत, गोप बालक नाही. कृष्णाने विचार केला. ब्रह्मदेवाने हे कपट केले आहे ते त्याने ओळखले. खरेच आपल्या पूर्ण अवतारीपणाची ब्रह्मदेव परीक्षा पाहतो की काय? मग करूया आपण थोडी गंमत. कृष्णाने असा विचार केला. आपल्या योगशक्तीने सर्व वासरे, सर्व गोपालक नवीन निर्माण केले. जशीच्या तशी. थोडेसुद्धा फरक नाही, थोडीसुद्धा शंका येणार नाही. पुन्हा काही झालेच नाही अशा ताटात गोप बालकांजवळ बसून दही भाताचे घास खाऊ लागला. त्यांना भरवू लागला. सर्व सामग्रीनिशी सर्वजण कृष्ण स्वतःच झाला होता. परीक्षिता, सर्व विष्णुमय जगत हे परमसत्य कृष्णाने प्रत्यक्षपणे ब्रह्मदेवाला दाखवून दिले. आणि घरोघरी बालकांच्या रूपाने कृष्णच त्याच्या मातांना संध्याकाळी भेटला. प्रत्येक घरी तोच गेला. प्रत्येक गोठ्यात वासरे तोच झाला. असे किती दिवस झाले? वर्षभर असे चालले. गोपींनी त्या अवधीत आपली मुले समजून कृष्णावरच प्रेम केले. खऱ्या गायींनी आपल्या वासरांच्या ऐवजी कृष्णरूपी वासरावरच माया केली. वर्ष संपत आले तेव्हा गायींना चरायला घेऊन कृष्ण, बलराम अनेक मोठ्या गवळ्यांचं वर्धन पर्वतापाशी गेले होते. त्यावेळी व्रजभूमीजवळ वासरे चरत होती. गायींना ती दिसली. मात्र लगेच गवळ्यांना न जुमानता गायी हुंडळवत हमरत ज्या काही वेगाने दौडत होत्या वासराकडे गेल्या. सगळ्यांनी किती धावाधाव केली तरी त्या आवरेनात. वासरांना ते इतक्या प्रेमाने चाटू लागल्या की बलरामाला सुद्धा आश्चर्य वाटले. पण ज्ञानदृष्टीने त्याने पाहिले की त्याला सर्व वासरे म्हणजे कृष्णच आहे असे दिसले.
इकडे गवळ्यांनी दूर आपल्या बालकांना म्हणजे कृष्णानेच जी रूपे घेतली होती त्यांना पाहिले. त्यांनाही प्रेम वात्सल्य यांचा उमाळा झाला. बलरामाने पाहिले की कृष्णानेच ही सर्व रूपे धारण करून गायींना, गोपांना, गोपींना खरीखुरी वात्सल्य भक्ती शिकवली होती. ब्रह्मदेवाने पाहिले की आपण लपवून ठेवलेली वासरे गोप बाल तर मायेने चेतन गुप्त ठिकाणी तसेच आहेत. आणि कृष्णानेच एक वर्षभर सर्व रूपे स्वतः घेऊन गोप गोपी गायी यांना क्षणभरही विराहाची झळ लागू दिली नाही. आणि सर्व विश्वच त्याला कृष्णमय दिसू लागले. त्याला हे सर्वमय, सर्व साक्षी, सर्वज्ञ, सर्वेश्वर, परमेश्वरी दर्शन घेणे कठीण झाले. त्याने डोळे मिटून घेतले. त्याच्यावर कृपा करून श्रीकृष्णाने आपली माया अवतारली. हळूहळू विधात्याला पुन्हा सृष्टी पाहिल्यासारखी दिसू लागली. पुन्हा त्याला कृष्ण हातात दैवाताचा घास कसाच घेऊन वासराच्या शोधाला निघालेला दिसला. पुन्हा त्याला यमुनेचा तीर गोप बालकांचा शोध घेणारा कृष्ण दिसला. त्याच क्षणी कृष्णापुढे धावत जाऊन त्याने त्याच्या चरणी लोळून घेतली. प्रेमाश्रूंनी बालकृष्णाचे चरण धुतले. वारंवार त्याच्या महिमाची तो वर्णन करू लागला. भगवान विष्णूच्या पूर्णावतारी कृष्णाची स्तुती करू लागला. आपण लपवून ठेवलेले गोप बालक वासरे त्याने पुन्हा निर्माण केले, पुन्हा आणून दिली. वासरे गोप बालक पुन्हा जागच्या जागी कृष्णाने आपली माया रूपी तत्क्षणीच विलीन केली. आणि गवळ्यांची मुले कृष्णाला पाहून म्हणू लागले, कृष्णा कृष्णा, वासरे सापडली ना, वासरे सापडली ना. आम्ही एक घास सुद्धा अजून खाल्ला नाही. थांबला आहोत, लवकर आलास हो. अरे काना, तुझ्याशिवाय का आम्हाला न्यारीची गोडी आहे काय? व सर्वांनी ते रसपूर्ण भोजन संपवले. व्रजभूमीकडे ते परत निघाले. अघासुराचा देह वाटेत पडला होता. तो दाखवीत गोपपाल म्हणाले, आपण कृष्णाचा हा पराक्रम यशोदेला नंद महाराजांना सांगूया. आणि घरी गेल्यावर गोपालक सर्व गोप नंद यशोदा यांना सांगत होते, आज कृष्णाने एक मोठा अजगर मारला, आम्हाला मृत्यूपासून वाचवले. परीक्षिता, मध्ये 1 वर्षभर त्यांना ब्रह्मदेवाने अचेतन अवस्थेत ठेवले होते, पण तेवढ्या कालगतीची भान त्यांना कोणालाच नव्हती. गोपींना रोजच्या सारखीच आपली मुले वाटली. गायींना आपली वासरे रोजच्या सारखीच वाटली. पण त्या वर्षभरात त्यांचे वात्सल्य मात्र शतपटीने वाढले होते. खऱ्या गोपालकांना वासरांना आपल्यावर आजच एवढे अपार प्रेम कसे काय, त्याचा मात्र उलगडा झाला नाही. वृंदावनाजवळच एक ताड वृक्षाचे वन होते. तेथे धेनुक नावाचा असुर राहत होता. तो गोपांना त्रास देत असे, गाई वासरांना त्रास देत असे. श्रीदामा नावाच्या गोपीने बलरामाला सांगितले की त्या धेनुकासुराला मारून टाकावे. तो गाढवाचे रूप घेतो, प्रचंड शरीर आहे त्याचे. त्या ताडवृक्षांची फळे खायला गोड असतात, पण आम्हाला ती मिळत नाही. त्या राक्षसाने आतापर्यंत पुष्कळ माणसांना मारले हो. तेव्हा बलराम कृष्ण हे ताडवृक्षाच्या वनात शिरले. ताडवृक्ष गदा हलवून त्यांनी ताडगोळे पाडली, गोप बालकांना दिले. त्यांना पाहून धेनुकासूर प्रचंड गर्दभ रूप घेऊन त्याच्यावर धावला. बलरामावर त्याने दुगाण्या झाडल्या, पण बलरामाने त्याचे मागचे दोन्ही पाय धरून त्याला गरागरा फिरवले, दूर भिरकावून दिले. तो राक्षस आपटून मेला. त्याच्या अंगाखाली 5-25 ताडवृक्ष तोटून मोडून पडले. धेनुकासुराचे भाऊ तेथे होते. तेही कृष्ण बलरामावर धावून आले, पण त्या दोघांनी त्याच पद्धतीने त्या सर्वांना गरगरा फिरवून आपटून मारले. ताडवृक्ष हे ते राक्षस यांचा खच त्या वनात पडला. बलरामाच्या पराक्रमाची देवांनी प्रशंसा केली. परीक्षिता, सर्व गोपी कृष्ण बलरामाच्या पराक्रमाची गीते गात असतात. त्यांची मने नित्य श्रीकृष्णाच्या दर्शनात तन्मय असत. कृष्णावनात श्रीकृष्ण बलराम यांनी अल्पवयातच अनेक पराक्रम केले. गोपालांची त्यांच्यावर अत्यंत भक्ती जडली. शुकदेव जरा वेळ थांबले. कृष्णाचे ते ध्यान करू लागले. मोरपिसांचा मुकुट घातलेला, बासरी वाजविणारा, हातात वेत्र यष्टी घेतलेला, मनमोहक श्यामसुंदर त्यांच्या मनात नित्य होतात. परीक्षित इतर श्रोते कृष्णाच्या बाललीला ऐकण्यात तल्लीन झाले होते. शुकदेवासारखीच त्यांची स्थिती झाली होती. सूत शौनादिकांना नैमिषारण्यात या कथा सांगत होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण अद्भुत पराक्रम बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण
सुनार्थो भावये सुधीः देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.